नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचे आजच्या व्हिडिओमध्ये. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत इंग्रजीमध्ये वाक्यांचे कोणकोणते प्रकार पडतात. टाइप्स ऑफ सेंटेन्सेस. त्याआधी पाहूया आपण वाक्य म्हणजे काय. व्हॉट इज द सेंटेन्स? अ सेंटेन्स इज अ ग्रुप ऑफ वर्ड्स विथ अ सब्जेक्ट and a verb that completes a thought. Each sentence convey a statement, a question, an exclamation, or a command. Additionally, each sentence consists of a main clause and one or more subclauses. वाक्य म्हणजे शब्दांचा समूह ज्यामध्ये कर्ता आणि क्रियापद असते, जे विचार पूर्ण करतात. प्रत्येक वाक्यात एक विधान, प्रश्न, उद्गारवाचक किंवा आज्ञा असते. या व्यतिरिक्त प्रत्येक वाक्यात एक मुख्य वाक्य आणि एक किंवा अधिक उपखंड असतात. टाइप्स ऑफ सेंटेन्सेस. वाक्यांचे प्रकार. वाक्यांचे 4 प्रकार पडतात. पहिला प्रकार आहे विधानार्थी वाक्य, डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स. दुसरा प्रकार आहे प्रश्नार्थी वाक्य, इंटेरोगेटिव्ह सेंटेन्स. तिसरा प्रकार आहे आज्ञार्थी वाक्य, इम्पेरेटिव्ह सेंटेन्स. आणि चौथा प्रकार आहे उद्गारवाचक वाक्य, एक्सक्लेमेटरी सेंटेन्स. अशा प्रकारे वाक्यांची 4 प्रकार पडतात. डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स, विधानार्थी वाक्य. As the name suggests, a declarative sentence declares something. The declaration can be a fact, opinion, or arrangement. Each declarative sentence requires a full stop or a period. At last, declarative sentence can be of two types, positive or negative. तर या पहिल्या प्रकारामध्ये ज्या वाक्यामध्ये केवळ विधान केलेले असते, त्यामध्ये एखादं फॅक्ट किंवा ओपिनियन अशा प्रकारे एक विधान केलेलं असतं आणि प्रत्येक डिक्लेरेटिव्ह सेंटेन्सच्या शेवटी एक फुल स्टॉप, एक डॉट देऊन आपण ते वाक्य पूर्ण करतो. डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स 2 प्रकारचे असतात, एक पॉझिटिव्ह आणि दुसरं निगेटिव्ह. डिक्लेरेटिव्ह सेंटेन्सचे काही एक्झाम्पल. द सन सेट्स इन द वेस्ट. सूर्य पश्चिमेला मावळतो. हे एक विधानार्थी वाक्य आहे, डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स. यामध्ये सूर्य पश्चिमेला मावळतो हे कसं आहे, एक विधान आहे, एक फॅक्ट आहे, ते कधी बदलणार नाहीये. त्याच्यामुळे आपण द सन सेट्स इन द वेस्ट, सूर्य पश्चिमेला मावळतो, हे एक विधानार्थी वाक्य झालं, डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स झालं. दुसरं वाक्य आहे शी इज लिव्हिंग फॉर रशिया टुमारो. ती उद्या रशियाला रवाना होत आहे. हे एक विधान आहे आणि त्याच्या शेवटी आपण एक फुलस्टॉप दिलेला आहे. याच्यावरून आपल्याला समजतंय की हे एक विधानार्थी वाक्य आहे. तिसरं वाक्य आहे आय डोंट थिंक ही इज गोइंग टू कम टू मुंबई. मला वाटत नाही की तो मुंबईत येईल. चौथं वाक्य आहे ही वर्क्स टिल 7 PM एव्हरी डे. तो दररोज संध्याकाळी 7 वाजेपर्यंत काम करतो. नंतर वी प्लॅन टू व्हिजिट काश्मीर दिस इयर. आम्ही यावर्षी काश्मीरला भेट देण्याचा विचार केला. ही आहेत डिक्लेरेटिव्ह सेंटेन्सची काही एक्झाम्पल. डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स यांचे 2 प्रकार पडू शकतात. एक तर पॉझिटिव्ह सेंटेन्स, होकारार्थी वाक्य, आणि दुसरं म्हणजे नकारार्थी वाक्य. जे वाक्य सरळ आहे, ज्यामध्ये कोणत्याही प्रकारचा नकार नाहीये, नाही असं कोणत्याही प्रकारचा शब्द नाहीये, हे वाक्य झालं होकारार्थी वाक्य. आणि ज्या वाक्यामध्ये नकार आहे, काहीतरी निगेटिव्ह बोललेलं आहे,
नाही म्हटलेलं आहे, हे वाक्य झालं निगेटिव्ह सेंटेन्स, नकारार्थी वाक्य. एक्झाम्पल आहे पहा, मी पुण्यात राहत आहे. आय लिव्ह इन पुणे. हे झालं पॉझिटिव्ह सेंटेन्स. दुसरं वाक्य, याच वाक्याचं निगेटिव्ह सेंटेन्स काय होईल? मी पुण्यात राहत नाही. राहत आहेच काय होईल? राहत नाही. हेच वाक्य काय होईल? आय डोंट लिव्ह इन पुणे. आय डू नॉट लिव्ह इन पुणे. मी पुण्यात राहत नाही. आता अभ्यास कर. अभ्यास कर, डू स्टडी. हे एक वाक्य झालं. हे झालं पॉझिटिव्ह सेंटेन्स. याचं निगेटिव्ह वाक्य काय होईल? अभ्यास करू नकोस. डोंट स्टडी. डूचं निगेटिव्ह काय होईल? डोंट. डू नॉट. डू हे पॉझिटिव्ह आहे, डू नॉट हे निगेटिव्ह आहे. वाक्याचा दुसरा प्रकार आहे प्रश्नार्थी वाक्य, इंटेरोगेटिव्ह सेंटेन्स. Interrogative sentence is one of the types of sentences in English that ask a question. In an interrogative sentence, the verb that is used is called an auxiliary verb. प्रश्नार्थी वाक्य हे असं वाक्य आहे ज्यामध्ये प्रश्न विचारला जातो आणि ज्यामध्ये verb हे auxiliary verb असतो, ज्यामध्ये काहीतरी प्रश्न विचारलेला असतो. The subject follow the verb and the question ends with the main verb. यामध्ये आधी verb असतो आणि त्याच्यानंतर subject असतो. नॉर्मली सेंटेन्स मध्ये आधी सब्जेक्ट असतो आणि त्याच्यानंतर verb असतो. पण या प्रश्नार्थी वाक्यामध्ये आधी verb असतो, verb ने सुरू होतात ही वाक्य आणि सब्जेक्ट नंतर असतो. आणि या वाक्याचा शेवट हा क्वेश्चन मार्कने होतो. प्रश्नार्थक चिन्ह या वाक्याच्या शेवटी दिलं जातं. प्रश्नार्थक वाक्याची काही एक्झाम्पल. हाऊ मच लॉंगर विल यू टेक. तुम्हाला आणखी किती वेळ लागेल. इथे प्रश्न विचारलेला आहे, तुम्हाला आणखी किती वेळ लागेल. आणि या वाक्याच्या शेवटी क्वेश्चन मार्क हे चिन्ह दिलेलं आहे. हाऊ मच लॉंगर विल यू टेक. दुसरं वाक्य आहे, डू यू नो द वे टू द पार्क. तुम्हाला उद्यानात जाणारा रस्ता माहित आहे का. इथेही प्रश्न विचारलेला आहे, तुम्हाला उद्यानात जाणारा रस्ता माहित आहे का. तिसरं वाक्य आहे, व्हॉट आर यू डुईंग. तू काय करत आहेस. चौथं वाक्य आहे, आर यू कमिंग विथ अस टू द झू. तुम्ही आमच्या सोबत प्राणी संग्रहालयात येत आहात का. पाचवं वाक्य आहे, व्हॉट विल द लॅपटॉप कॉस्ट. लॅपटॉपची किंमत किती असेल. Each of these sentences ends with a question, showing that these sentences are interrogative. Interrogative sentence require a noun and a verb to be complete. तर हे प्रश्नार्थक वाक्य कंप्लीट होण्यासाठी नाउन आणि वर्ब या दोघांचीही आवश्यकता असते आणि प्रत्येक वाक्य हे क्वेश्चन मार्कने त्याचा एंड होतो. तिसरा प्रकार आहे imperative sentence, आज्ञार्थी वाक्य. An imperative sentence is a sentence that commands or requests something. ज्या वाक्यामध्ये commands आज्ञा किंवा आज्ञा दिलेली असते किंवा विनंती केलेली असते, अशा वाक्यांना आज्ञार्थी वाक्य imperative sentence असं आपण म्हणतो. In this sentence, you will notice there is no use of the word you as the sentence subject. तर या वाक्यांमध्ये you, तुम्ही असं कोणत्याही प्रकारचा सब्जेक्ट नसतो. हे वाक्य सब्जेक्ट शिवाय असतात. त्यामध्ये फक्त ऑर्डर दिलेली असते किंवा विनंती केलेली असते. The subject is always missing in an imperative sentence, which helps identify an imperative sentence. तर तुम्हाला जेव्हा imperative sentence ओळखायचे असतील तर ज्या वाक्यांमध्ये सब्जेक्ट दिलेला नसतो, सब्जेक्ट नसतो, ही वाक्य झाली. फक्त तिथे विनंती आणि आज्ञा दिलेली असते, ही झाले imperative sentence.
The imperative is in the form of friendly advice, instructions or commands. यामध्ये तुम्हाला फ्रेंडली सूचना दिलेल्या असतील किंवा आदेश दिलेला असेल, सल्ला दिलेला असेल. ही झाली imperative sentence. These imperative sentences either ends with a full stop or an exclamation point. एकतर full stop असेल किंवा exclamatory point असेल, उद्गारवाचक चिन्ह असेल किंवा full stop पूर्णविराम असेल. When the sentence is forceful and demanding in a nature, its end with an exclamation point to send a message to the other person. जेव्हा एखादी डिमांड मागणी केलेली असेल तेव्हा हे सेंटेन्स एक्सक्लेमेशन पॉइंटने एंड झालेलं असेल. इथे काही एक्झाम्पल दिलेत पहा इम्पेरेटिव्ह सेंटेन्सचे. प्लीज क्लोज द डोर. कृपया दार बंद करा. हे एक इम्पेरेटिव्ह सेंटेन्स आहे, आज्ञार्थी वाक्य आहे. यामध्ये कृपया दार बंद करा अशी सूचना दिलेली आहे, इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत. कृपया दार बंद करा. प्लीज क्लोज द डोर. यामध्ये तू असं कर किंवा म्हणजे इथे सब्जेक्ट नाहीये म्हणून हे झालं आज्ञार्थी वाक्य. यामध्ये इन्स्ट्रक्शन दिल्यामुळे हे झालं आज्ञार्थी वाक्य आणि इथे कोणत्याही प्रकारचा सब्जेक्ट यूज केलेला नाहीये. नंतर क्लीन अप द मेस. घाण साफ करा. ही ऑर्डर आहे. क्लीन अप द मेस. घाण साफ करा. स्टॉप when the signal turns red. Stop when the signal turns red. सिग्नल लाल झाल्यावर थांबा. ही सूचना पण असू शकते किंवा ऑर्डर पण असू शकते. हा त्या टोनवर डिपेंड आहे. स्टॉप when the signal turns red. सिग्नल लाल झाल्यावर थांबा. Leave earlier to reach school on time. शाळेत वेळेवर पोहोचण्यासाठी लवकर निघा. Please keep your voices low in the library. Please keep your voices low in the library. कृपया ग्रंथालयात तुमचा आवाज कमी ठेवा. तर या एक्झाम्पल मध्ये काही सूचना आहेत तर काही ऑर्डर आहेत, काही आदेश आहेत, इन्स्ट्रक्शन्स आहेत काही आणि काही ऑर्डर्स आहेत, काही कमांड आहेत. अशा प्रकारे हे झाले इम्पेरेटिव्ह सेंटेन्स आणि या वाक्यांमध्ये कर्ता म्हणजेच सब्जेक्ट नाहीये, म्हणजेच हे वाक्य झाले इम्पेरेटिव्ह सेंटेन्स, आज्ञार्थी वाक्य. पुढचा प्रकार आहे उद्गारवाचक वाक्य. एक्सक्लेमेटरी सेंटेन्स. Exclamatory sentence are sentences that emphasize declarative or imperative sentences. An exclamatory sentence express the intense emotions of a person. या वाक्यामध्ये ज्यामधून भावना व्यक्त होतात अशा वाक्यांना आपण उद्गारवाचक वाक्य असे म्हणतो. An exclamatory sentence is similar to a declarative sentence as they convey something. However, instead of ending with a full stop or period, they end with an exclamation mark. तर हे जे उद्गारवाचक वाक्य असतात ते सिमिलर सेमच असतात, जसे की आपण डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स पाहिले त्याच्या सारखेच असतात. यामधून काहीतरी मेसेज कन्वे केलेला असतो. डिफरन्स एवढा आहे की जे आपले डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स आहे त्यांचा शेवट आपण फुल स्टॉप देऊन करतो आणि या एक्सक्लेमेटरी सेंटेन्सचा शेवट आपण एक्सक्लेमेशन मार्क देऊन करतो. ज्यामधून काहीतरी भावना व्यक्त झालेल्या आहेत किंवा एखादा आश्चर्यचकित काहीतरी गोष्ट घडल्यानंतर आपण अरे बापरे, अरे देवा असे जेव्हा वेगवेगळ्या प्रकारचे शब्द आपल्या तोंडून पडतात तेव्हा हे झालं आपलं उद्गारवाचक वाक्य. याचे काही एक्झाम्पल पाहूया आपण. एक्झाम्पल आहे पहिलं पहा.
शी गॉट into Boston University आणि एक्सक्लेमेटरी मार्क दिलेला आहे. तिला बोस्टन विद्यापीठात प्रवेश मिळाला. हे जे वाक्य आहे ते आपल्याला एक सिंपल वाक्यासारखं, जसं की आपलं विधानार्थी वाक्य आहे त्यासारखंच आहे, फक्त इथे आपल्याला एक्सक्लेमेटरी मार्क दिलेला आहे. सो हे वाक्य झालं आपलं एक्सक्लेमेटरी सेंटेन्स. दुसरं वाक्य आहे हरी अप और वी विल बी लेट. लवकर करा नाहीतर आपल्याला उशीर होईल. यामध्ये सुद्धा हे वाक्य झालं आपलं एक्सक्लेमेटरी सेंटेन्स. हाऊ वेल शी डान्सेस. ती किती छान नाचते. यामध्ये आश्चर्य व्यक्त केले किंवा एक भावना व्यक्त झाल्या की ती किती छान नाचते. हाऊ वेल शी डान्स. हे झालं एक्सक्लेमेटरी सेंटेन्स. ओ माय गॉड, व्हॉट अ बिग स्नेक दॅट वॉज. बापरे, किती मोठा साप होता तो. इथे पहा, ओ माय गॉड हे एक आश्चर्य व्यक्त झालेलं आहे, भावना व्यक्त झालेली आहे की तो किती मोठा साप होता. हे झालं एक्सक्लेमेटरी सेंटेन्स. तर ही होती एक्सक्लेमेटरी सेंटेन्सची काही एक्झाम्पल. तर एक्सक्लेमेटरी सेंटेन्स कुठे यूज होतात, तर मोस्टली हे होतात जेव्हा आपल्याला एखादी इमोशन व्यक्त करायचे असतात, भावना व्यक्त करायच्या असतात, तर हे पोएम मध्ये कविता असतात, त्या कवितामध्ये या वाक्यांचा उपयोग मोस्टली केला जातो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण सेंटेन्स म्हणजे काय, वाक्य म्हणजे काय, वाक्य कसं बनतं आणि वाक्यांचे प्रकार पाहिलेले आहेत. टाइप्स ऑफ सेंटेन्सेस. वाक्यांचे 4 प्रकार पडतात आणि त्यांचे आपण काही उदाहरणे पाहिलेले आहेत. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून सांगा. तसेच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.